छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करणार आहोत। या बालसभेचे अध्यक्षपद आजचे श्रीकांत सूर्यवंशी यांनी स्वीकारावे अशी माझी विनंती। त्याचे नाव सुचवले त्या नावाला माझा पूर्ण पाठिंबा आहे। मी अध्यक्ष स्थान तुमच्या सर्वांच्या परवानगीने स्वीकारत आहे। सर्व माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, माझे नाव आरोही, मी आता 3री शिकते। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई होते। वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्पर्धेची प्रतिज्ञा केली। शिवरायांनी गडी मेकावा या युद्धनीतीने अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला। 1674 मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला व जनतेला एक लोककल्याणकारी व आदर्श राजा मिळाला। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर किल्ल्यावर झाला। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि त्यांच्या वडिलांचे आईचे नाव जिजाबाई असे होते। छत्रपती नमस्कार, माझे नाव स्वरा, मी आता 4थीत शिकते। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा खेराडे वांगी। मी आज आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी 2 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला। शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला। मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। ज्यांचे किल्ले त्यांचे राज्य हे वाक्य सार्थ ठरवत शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले। त्यानंतर शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले। उडून गेले भरारा, आले किती गेले किती, उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा। सायंकाळ झाली, सूर्यास्ताला गेला, सायंकाळ झाली, सूर्यास्ताचे अनेक किल्ले शिवनेरी पडले, सूर्यास्ताचे अनेक किल्ले शिवनेरी पडले। 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला, 19 फेब्रुवारी हा दिवस अमर झाला। याच त्या दिवसाला शिवबा जन्माला आला, याच त्या दिवसाला शिवबा जन्माला आला। अध्यक्ष महोदय, पूजक आणि त्याच्या माझ्या बालमित्रांमधून आज मी तुम्हाला शिवजयंती याविषयी माहिती सांगणार आहे। तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती। छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक व तसेच महान पुरुष होते। आणि शून्यातून केलेली स्वराज्याची निर्मिती ही सर्वांसाठी खूप प्रेरणादायक होती। स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले। सन 1645 मध्ये त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली। अशा या थोर व्यक्तीला माझ्या मनाचा मुजरा। अंधारा फार झाला दिवा पाहिजे, अंधारा फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे, या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे। 19 फेब्रुवारी सर्वप्रथम शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन करून थोडक्यात 1-2 मिनिटांमध्ये मी माझं या ठिकाणी तुमच्यासमोर मनोगत व्यक्त करणार आहे। तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अगदी लहान मुलाचे सुद्धा तोंडून बघा आपसुकच शब्द काय बाहेर पडतो। आता तुम्हाला मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की हा जो मराठी बाण आहे तो आपल्या रगारगामध्ये किंवा अंगामध्ये निर्माण करणारे असे आपले छत्रपती शिवराय यांचा आज जन्मदिवस। आजच्याच दिवशी 19 फेब्रुवारी 1630 रोजी त्यांचा आपल्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला। आणि त्या ठिकाणी असणारं जे शिवाई देवीचं मंदिर होतं त्यावरून जिजामातांनी त्यांचं नाव किंवा शहाजीराजांनी त्यांचं नाव काय ठेवलं, शिवाजी असं ठेवलं। अगदी बघा मुठभर येणाऱ्या भविष्यामध्ये पेलली, भविष्यात जर चांगला एक सुजाण नागरिक निर्माण झाला तर तीच खऱ्या अर्थानं आपल्या शिवाजी महाराजांना शिवरायांना काय आजच्या दिवशी आदरांजली ठरणार आहे। परत एकदा महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देऊन मी माझं थोडक्यात मनोगत थांबवतो। धन्यवाद। आज इयत्ता 4थीच्या वर्गाकडून शिवजयंती साजरी करणार आहोत म्हणून मी माझे मनोगत सादर करणार आहे। महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा मान व हिंदवी स्वराज्याचे
मित्रांनो, शिवाजीराजांना पित्याचा संवाद फारसा लाभला नाही, तरी माता जिजाऊंनी त्यांना पित्याची उंगली कधीच भासू दिली नाही. आई भवानीचा आशीर्वाद, पाठीवर दादाजींचा हात व जिजाऊंचे सदा डोईवर संस्कार छत्र यासह शिवराय घडत गेले. शिवरायांनी बालपणातच स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्या दृष्टीने विजयी घोडदौड केली. प्रतापगडावरील पराक्रम, शाहिस्तेखानाची फजिती, आग्र्याहून सुटका, प्रतापगडावरील पराक्रम यासारखे अनेक प्रसंग शिवरायांच्या कार्याचे महत्त्व पटवून देतात. 1680 रोजी शिवरायांनी शेवटचा श्वास घेतला. एक महान पराक्रमी राजा काळाच्या पडद्याआड झाला. शिवरायांबद्दल मित्रांनो, शिवरायांचे विचार आजही आपल्याला नवी प्रेरणा, उत्साह देतात. शिवरायांबद्दल बोलताना शब्दही पडतात पुरे. अशी शिवबांची कीर्ती राजा शोभून दिसे, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती. जय शिवाजी, जय भवानी. जय शिवाजी, जय भवानी. तू फक्त जय शिवाजी होय. महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून आज आपण बालसभेचं आयोजन या निमित्तानं केलं होतं आणि तुम्ही अध्यक्षीय भाषण ऐकलं. खरंच अध्यक्षाची निवड सार्थ ठरली. त्यानं तो तसं भाषण केलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतलं की आपल्या अंगावर काटा येतो. काय येतो? त्याचं कार्यच तेवढं महान आहे. मी पहिल्यांदा सांगितलं की यांच्याकडून शिकायचं काय, तर स्वामीनिष्ठा, निष्ठा, प्रामाणिकपणा, कर्तव्यपरायणता असे कित्येक गुण आहेत. हे यातला एक जरी गुण आपण घेतला दरवर्षी शिवजयंती साजरी करताना, तर आपण त्यांच्या इतपत नाही पण निदान त्यांचे विचार, जो शिवविचार आहे तो निश्चितपणे आपण पुढे नेऊ शकतो. आज जे काही मुलांनी तुमच्या समोर त्यांच्याविषयी मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतातून त्यांचं सार तुम्ही सगळ्यांनी घ्यावं असं मी शाळेच्या वतीनं, मुख्याध्यापकांचं, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या वतीने तुम्हाला आवाहन करतो. आणि हा शिवविचार असाच पुढे नेऊन आपला महाराष्ट्र कसा अग्रेसर राहील, आपण स्वतः कसा अग्रेसर राहू हे सुद्धा सांगेल. मागे एकदा मी बोलताना सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं, 300हून किल्ले जिंकले. निदान आपण स्वतःला जिंकून, आपल्या घरातल्याला जिंकून एवढं जर आपल्याला कार्य करता येते का बघायचं आणि आपल्या स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पायावर उभा राहून साकार करता येते का हे आजच्या शिवजयंतीच्या दिवशी आपण ठरवूया. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या अर्चितने स्वीकारलं, याबद्दल मी प्रथमतः त्याचा आभार मानतो. तसेच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय ढाले सर, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ विनोद सुरूंची, गवळीमामा, तसेच सागर हजारे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. या सर्वांचं मी सर्वांच्या शाळेच्या वतीने आभार मानतो. सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वृंद सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि आजचा शिवविचार आपण या कार्यक्रमातून घेऊया. आणि हा कार्यक्रम ही बालसभा या निमित्ताने संपली असं सर्वांच्या परवानगीने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.